जळगाव दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटलांनी आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा इशारा दिला। या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पास करण्यासाठी सर्वच आमदारांनी ताकद लावावी, तसंच जर कायदा पास झाला नाही तर तुमची गय नाही असा इशारा जरांगेंनी आमदारांना दिला। वाशिमच्या काटा गावात मनोज जरांगेंची आज सभा होणार आहे। 30 एकराच्या मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय। मराठा समाजाकडून सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाडा दौऱ्यानंतर मनोज जरांगे विदर्भ दौऱ्यावर आहे। हिंगोलीतल्या जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। 110 एकरमध्ये होणाऱ्या या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित राहणार आहे। सभेसाठी 5000 स्वयंसेवक काम करतात। गावातल्या महिला आणि इतर गावांमध्ये जाऊन सभेचं आमंत्रण देतात। मागासवर्ग आयोगाचे आणखी एक सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिलाय। वैचारिक मतभेदांमुळे राजीनामा दिल्याचं पत्र हाकेंनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना पाठवलंय। 2 महिन्यात मागासवर्ग आयोगाच्या 4 सदस्यांनी राजीनामे दिलेत। बालाजी किल्लारीकर, बबनराव तायडे, संजय सोनावणे आणि यांच्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनीही राजीनामा दिलाय। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड निवडणूक निकालानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा ईव्हीएमकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवलंय। ईव्हीएमने दिलेले आदेश आम्ही स्वीकारतो, मात्र एकदा तरी बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनच जाऊ द्या असं आव्हान त्यांनी भाजपला दिलंय। तर तेलंगणातही ईव्हीएमचं कमाल आहे का असा प्रश्न विचारत नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। निवडणूक निकालाच्या निमित्तानं संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला। तेरा क्या होगा कालिया असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं। भाजपला मोदी लाट दिसू लागली आहे, त्यामुळे 2014ला जे महाराष्ट्रात घडलं तेच आता गद्दार गटासोबत होईल असं राऊतांनी म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली। राऊत रोज सकाळी उठून वेड्यासारखं बोलतात, हा सपशेल मूर्खपणा आहे असं शेलार म्हणाले। आम्ही ध्येय वेडे आहोत तर राऊत बोल घेवडे आहेत अशी सारवासारव त्यांनी नंतर केली। कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात पुन्हा तूतूमैमे रंगलं। कल्याण भिवंडीमध्ये भाजपचे जे उमेदवार उभे राहतील ते निवडून येतील असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं, तर प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य केली जातात असा टोला खासदार शिंदेंनी लगावला। काँग्रेसच्या बूथवर बसायला एकही व्यक्ती राहू देऊ नका, बूथ वाटायला सुद्धा एकही माणूस राहता कामा नये अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यातल्या लाखनीमध्ये आयोजित कार्यक्रमात केल्या। तर भंडाऱ्यात भाजपचा आमदारही नसताना अशी भाषा करणं योग्य नसल्याचा टोला जिल्हा काँग्रेसने यावर लगावला। शिवसेना खासदार हेमंत पाटील, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट त्यांनी घेतली आहे। मराठा आरक्षण मागणीसाठी हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सोपवला होता आणि त्यावर राजीनामा देण्याऐवजी लोकसभेत प्रश्न मांडण्याबाबत बिर्ला यांनी पाटलांना सांगितलं। यावर आता हेमंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष आहे। मनसेची आज शिवतीर्थावर बैठक होणार आहे। पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। मुंबईतले शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होईल। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान 11 डिसेंबरला काँग्रेस विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहे। या संदर्भात नागपूरच्या रवी भवनमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी शेतकरी प्रश्न, महागाई यासारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासंदर्भात चर्चा झाली। हैदराबादमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार उपस्थित होते। तेलंगणाचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाच असल्याचं डी शिवकुमार यांनी यावेळी सांगितलं। ललित पाटील प्रकरणामध्ये आता आणखी एकाला अटक करण्यात आली। येरवडा कारागृहाचा मेडिकल ऑफिसर संजय मरसाळेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। ललित पाटीलला ससूनमध्ये भरती करण्यासाठी मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे। सुधीर इंगळेच्या तपासात त्याचं नाव समोर आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्तांनी दिली। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज दुपारी 12 ते 2 दरम्यान पुन्हा 2 तासांचा ब्लॉक असणार आहे। मुंबई लेनवर खंडाळ्यामध्ये गॅन्ट्री बसवली जाणार आहे, त्यामुळे 2 तास मुंबई लेनवरची सर्व वाहतूक पूर्ण बंद असेल। या काळामध्ये जड आणि अवजड वाहनं उर्से टोल नाक्यावर थांबवली जातील, तर हलकी वाहनं लोणावळा एक्झिटवरून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने जातील। कल्याण डोंबिवली वासियांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे। यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली। यापैकी शिळफाटा उड्डाणपुलाच्या 3 मार्गिका 15 जानेवारीपासून सुरू होणार आहेत। तर शिळफाटा महापे पाईपलाईन रस्ता रुंदीकरण हाही प्रकल्प होतोय। मुंबईत यंदा मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। शहरामध्ये मलेरियाचं प्रमाण 62% वाढलंय।
राज्यात आतापर्यंत 14,221 मलेरिया रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये 6,478 तर गडचिरोली 5,038 रुग्णांची नोंद झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रपूरमध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. शिवसैनिकांनी नागपूर चंद्रपूर मार्गावरच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली. जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय, मात्र कंपनी हे नुकसान द्यायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय. सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी कासेगाव इथं पालकमंत्र्यांना पाहता शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आणि त्याला पाटील यांचे पाय झुकले. यवतमाळच्या महागाव तालुक्यात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी अडवली. अजूनही पंचनामे का केले नाही तसा जाब विचारत त्यांनी तहसीलदारांना विचारला, तर त्यामध्ये तहसीलदारांनी नजीकच्या शेताची पाहणी करायला नकार दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले. अखेर तहसीलदारांनी एका शेताची पाहणी केली. वाशीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय. तूर, कपाशी, गहू, हरभरा, भाजीपाल्यासह फळबागांचं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नाशिकमध्ये ठाकरे गटानं आक्रोश मोर्चा काढला. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यांना तात्काळ मदत करायची मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये बैलगाडीसह मोर्चेकरी सहभागी झाले. ठाकरे गटाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला. सोलापूरच्या माळशिरस तहसील कार्यालयामध्ये ठिय्या देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध दरवाढीविरोधात आंदोलन केलं. स्वाभिमानीचे नेते तहसीलदारांना निवेदन द्यायला गेले असता तहसीलदार उपस्थित नसल्यानं कार्यकर्त्यांनी तिथेच आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं. पुण्याच्या इंदापूरमध्ये दूध दरासाठी शिवधर्म फाउंडेशनकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. यावेळी दूध उत्पादकांनी जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. सरकारनं निर्धारित केलेल्या दरापेक्षा कमी दर देऊ नये अशी मागणी करण्यात आली. तर महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक घालून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मनसेचं मराठी पाट्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन आता स्टंटकडे वळू लागले. कोल्हापूरमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही पाट्या असताना देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाट्यांवर काळं फासलं. त्यामुळे मनसैनिक आणि दुकानदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही ठिकाणी पाट्यांवर कन्नड भाषेतही नाव लिहिण्यात आले. त्याला मनसैनिकांनी आक्षेप घेतला. लोणावळ्यामध्ये मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली. न्यायालयाची मुदत संपूनही अजूनपर्यंत इंग्रजी पाट्यांवर नगर परिषदेनं कारवाई केलेली नाही असा आरोप मनसेनं केला. इतर भाषिक पाट्यांचे फलक फोडायला सुरुवात केली आणि त्यानंतर खडबडून जागा झालेल्या नगर परिषदेनं दुकानदारांना नोटिसा पाठवल्या. नागपूरमध्ये ठाकरे गटानं महापालिका परिसरात आंदोलन केलं. कचरा नेणाऱ्या वाहन खरेदीमध्ये 30 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहर अध्यक्ष नितीन तिवारी यांनी केलाय. ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना टेंडर दिल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या विरोधात आंदोलन करत सफाई कर्मचाऱ्यांचा 10 लाखांचा विमा काढण्याची मागणीही करण्यात आली. अहमदनगरच्या शेवगावमध्ये महिलांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं. शहरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं त्यांनी मोर्चा काढला. जायकवाडी प्रकल्प जवळ असूनही शहरामध्ये 15 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी करत नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली. यवतमाळमधल्या वृद्ध कलावंतांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केलं. वृद्ध कलावंतांच्या मानधन प्रस्तावासाठी मागच्या 2 वर्षांपासून शासकीय समिती गठीत केली नसल्यानं कलावंत आक्रमक झालेत. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कला सादर करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सांगलीमध्ये पानपट्टी चालकांनी अन्न व औषध प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढला. गेले काही दिवस जिल्ह्यामध्ये एफडीएकडून पानपट्टी दुकानांवर छापे घातले जात आहेत. ही कारवाई बेकायदेशीर आहे, ती थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियननं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं. अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये, मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा युनियननं दिला. धाराशिवमध्ये लहुजी शक्ती सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. मातंग समाजाला एससीमध्ये स्वतंत्र आरक्षण द्यावं, बार्टीप्रमाणे आरटी स्थापन करावी, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा शहरामध्ये काँग्रेसनं जन आक्रोश मोर्चा काढला. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणं, इंधन दरवाढ अशा विविध समस्यांसाठी काँग्रेसनं मोर्चा काढला. यामध्ये बैलगाडी आणि पारंपरिक वाद्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदल दिन निमित्तानं सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. नौदल दिनानिमित्तानं नौदलाच्या कमांडोजनी सिंधुदुर्गातल्या तारकर्लीमध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मरीन कमांडोजनी डोळे दिपवणारी प्रात्यक्षिकं सादर केली. नौदलाची सी किंग हेलिकॉप्टर्स, जहाज, मिसाईल्स यांची प्रात्यक्षिकं दाखवत नौदलानं सामर्थ्याचं प्रदर्शन केलं. आकाश में रोशनी बिखेरता हुआ लेते हुए ऊपर देख रहे हैं. आकाश की बुलंदियों तक पहुंचने वाले हमारे सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबई ठाण्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या दिवशी सर्वांना चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं यासाठी सुट्टी जाहीर करणारं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. तामिळनाडूच्या पल्लीकरनाईला चक्रीवादळाचा तडाखा बसला. मुसळधार पाऊस झाल्यानं तिथं पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गाड्या वाहून गेल्या. पुरामध्ये अनेक नागरिक अडकलेत. त्यांची एनडीआरएफच्या पथकानं सुटका केली. परभणीमध्ये प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर यंदाही परभणी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये जिल्ह्यातल्या अनेक उत्कृष्ट क्रिकेट संघ सहभागी झाले. परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी हवेत बलून सोडून या स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी आमदार पाटील स्वतःही क्रिकेट खेळले. हाऊसफुल 5 सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. अक्षय कुमारनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सिनेमाची नवी तारीख जाहीर केली आहे. आता हा सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यामुळे हाऊसफुलच्या चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफची प्रमुख भूमिका असलेला टायगर 3 सिनेमा आता OTTवर प्रदर्शित होणार आहे. जगभरात या सिनेमानं 450 कोटींची कमाई केली आहे, तर भारतात या सिनेमानं 300 कोटींची कमाई केली आहे. आता हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडिओ या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. मुंबईत एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इरफान पिंडारा असं या व्यक्तीचं नाव आहे. तो खार पश्चिमेला राहतो. बिल्डरच्या त्रासाला कंटाळून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला. वसईमध्ये 8 वर्षाच्या शाळकरी मुलीची हत्या झाली. 3 दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मृतदेह घराजवळच्या बंद खोलीत आढळला. घराजवळ खेळताना ही मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. त्यानंतर मृत्यूचं कारण कळू शकणार आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेत झालेल्या चोरीचा 72 तासात छडा लावला. कोणार्क एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा लॅपटॉप, मोबाईल तसंच रोख रकमेची चोरी झाली होती. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला पकडण्यात आलं. तो सराईत गुन्हेगार आहे. अधिक तपास सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे